जय हिंद। आजचा व्हिडिओ एकदम खास व्हिडिओ आहे, कारण आज व्हिडिओ बनवत असताना मी माझ्या टीमनं फार मोठं कष्ट घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ ज्यावेळी बनवतोय त्यावेळी महाराष्ट्रातला सर्वांगीण विकास कशा पद्धतीचा होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काही सूचना आहेत। आदेश मी देऊ शकत नाही, पण मी सूचना देऊ शकतो, कारण मी देशसेवक आहे आणि माझं परम कर्तव्य आहे की माझ्या गव्हर्नमेंटला सूचना देणं, माझ्या माणसांना सूचना देणं। त्यामुळे महाराष्ट्रात जे नवीन सरकार आलेलं आहे, जवळजवळ 235 प्लस त्यांच्या सीटा आलेल्या आहेत, तर त्या गव्हर्नमेंटनं महाराष्ट्राचा सर्वांगीण कसा विकास करावा याबद्दल थोड्याशा माझ्या सूचना आहेत। त्या सूचना मी सांगणार आहे। तरी महाराष्ट्रातील माझे 71,000 सबस्क्रायबर आहेत युट्यूबला, 71,000 फॉलोअर्स आहेत माझे इंस्टाग्रामला, तर सर्व माझे जवळजवळ 1.5 लाख लोक मला पाहणार आहेत। तर सर्व लोकांना मी एवढं सांगतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही हा बघायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला पाठवायला सुद्धा विसरू नका, एवढंच मी आपल्याला सांगतो। लाडकी बहीण योजना जी होती ती महाराष्ट्रात लागू केली आणि बहिणींना 1500 रुपयाची मदत करण्याचं कार्य महायुती सरकारने केलेलं आहे। त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये त्यांना फायदा झालेला आहे, आपल्यासमोर आहेच आहे। पण मी एवढं सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना जी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी लागू केली, ती योजना ही सतत पुढे सुद्धा चालू राहावी आणि सर्व बहिणींना महिन्याला कमीत कमी 1500 रुपये तरी मिळावे। 2100 रुपये नाही मिळाले तरी चालतील, पण 1500 रुपये मिळावे एवढीच मी आपल्याला विनंती करतो। महाराष्ट्राची जर प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रात दळणवळणाची साधनं असणं गरजेचं आहे। म्हणजे रस्ते विकास हा महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा आहे। जर खेडोपाडीची रस्ते जे आहेत ते व्यवस्थितरित्या जर झाले असतील, खड्डामुक्त महाराष्ट्र असेल, तर सुद्धा महाराष्ट्राची प्रगती व्हायला फार काळ लागणार नाही। महाराष्ट्राची प्रगती ही लगेच होऊन जाईल आणि महाराष्ट्र हा भारतात नंबर 1चं राज्य बनून जाईल। रस्ते विकासामध्ये महत्त्वाची गोष्टी काय आहेत, तर ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर खड्डेमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। ड्रेनेज सिस्टम जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे। ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरच्या शेजारी वीज खांब नाही आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा वाढतं आहे। त्यामुळे वीज खांबाची व्यवस्था सुद्धा तिथे झाली पाहिजे। जसं शहरी भागामध्ये सीसीटीव्हीची सोय आहे, तशी ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालू सीसीटीव्हीची सोय झाली पाहिजे, कारण सीसीटीव्ही लावले जातात आणि ती सीसीटीव्ही कालांतराने बंद पडतात, तर त्याची सुद्धा देखभाल ही झाली पाहिजे। त्यासाठी वेगळा व्यक्ती तिथे नेमला पाहिजे आणि त्याच्या थ्रू रोजच्या रोज रिपोर्ट त्याचा लागला पाहिजे। असं सीसीटीव्हीचं नियोजन ग्रामीण भागामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी जे असणारे साईन बोर्ड आहेत, ते साईन बोर्ड नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होतात आणि भारतामध्ये ऍक्सिडेंटमध्ये मरण्याची संख्या सुद्धा जास्त आहे। त्यामध्ये ग्रामीण भागातील लोक ही यामध्ये जास्त मरताना दिसत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोडच्या साईडला जे साईन आहे, रोड साईन जे आहेत ते असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शेतीचा विकास। शेतीचा विकास होणं का गरजेचं आहे, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे। भारतामध्ये जवळजवळ 80% लोकसंख्या ही शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवत असते। त्यामुळे शेती हा भाग भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरच चालते। शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे, शेतीसाठी जर महाराष्ट्र सरकारनं एक नियोजनबद्ध कार्यक्रम जर आखला आणि शेतकऱ्यांना जागृत करण्याचं महान कार्य जर केलं, तर महाराष्ट्र हा नक्कीच भारतामध्ये नंबर 1चं राज्य होऊ शकतो। त्यामध्ये महत्त्वाचे विषय म्हणजे शेतीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही सिस्टम लागू करणे। म्हणजे शेतीसाठी आता जागरूकता निर्माण झाली पाहिजे। काही शेतीसाठी जागरूकता नसल्यामुळं शेतकरी हा जास्त शेतामध्ये राबत नाही किंवा आधुनिक पद्धतीने शेती करत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना पीक म्हणावं तसं येत नाही आणि उत्पन्न त्यांना मिळत नाही। त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम जी आहे ही फक्त कागदापुरती मर्यादित नसून ती लोकांच्या आचरणात आली पाहिजे। ह्यासाठी त्यांना जागृत करणं गरजेचं आहे। सरकारनं नवीन नवीन स्कीम्स आणल्या पाहिजेत, लोकांना त्याबद्दल जागृत केलं पाहिजे। तसंच गावामध्ये विविध प्रकारची शिबिरे घेणे, जे शेतकरी लोक आहेत त्या शेतकरी लोकांना जागृत करण्यासाठी विविध शिबिरांचं नियोजन करणं हे पण अनिवार्य आहे। प्रत्येक गावामध्ये शेती अधिकारी नियुक्त करून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे, म्हणजे एक शिक्षित शेती अधिकारी जर असेल आणि तो प्रत्येक गावामध्ये असेल, प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात असेल आणि त्या शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचं कार्य करत असेल, महिन्यातून कमीत कमी 2 वेळा कार्यशाळा त्यांची घेत असेल आणि त्यांच्या कार्यशाळेतून त्यांना जे होणारे फायदे आणि नुकसान यांचं मूल्यांकन करून त्यांना सांगत असेल, तर शेतकरी तिथे जागृत होऊ शकतो आणि महाराष्ट्राचा विकास हा होऊ शकतो। मातीची चाचणी करून उत्पन्न घेण्यास प्रवृत्त करणे,
मातीची जी चाचणी आहे ती घेऊन उत्पन्न त्यांचं वाढवण्यास प्रवृत्त करणे, म्हणजे प्रत्येक शेतामध्ये जाऊन त्यांची मातीची टेस्टिंग केली आणि त्या मातीमध्ये कोणत्या पद्धतीचा उत्पन्न येऊ शकतं त्या पद्धतीचं उत्पन्न आणण्याचा जर प्रयत्न केला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येऊ शकतं आणि त्यांना शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो आणि शेतकरी एक सुजलाम सुफलाम शेतकरी होऊ शकतो. शेतकरी वर्गाला जे लागणारे बियाणे आणि खते आहेत ही मोफत देण्याचं कार्य सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जर केलं तरी सुद्धा चालेल. जर असं केलं तर तुम्ही महाराष्ट्रातली लोक जागृत होतील आणि बियाणे मिळाल्यामुळं त्याचबरोबर खते मिळाल्यामुळं शेतीमध्ये त्यांना लागणारा जे खर्च आहे तो कमी प्रमाणात होईल आणि कमी प्रमाणात खर्च झाल्यामुळे त्यांना उत्पन्न येणार आहे ते जास्त प्रमाणात येईल. कारण काही लोकांना बी घ्यायला सुद्धा पैसे नसतात, खतांचा पुरवठा करण्यासाठी पैसे नसतात, जेवढं शेतात पैसे ते घालतात त्या पद्धतीचे पैसे त्यांना रिटर्न मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी शेती करण्यास तयार होत नाही. मी आता परवाच बघितलं, अचानक भाताचं पीक लावलेलं एकदम चांगलं पीक आलेलं, पण अचानक वादळ आलं आणि वादळाने ते पीक खाली पडून गेलं. एक 10 ते 15 पोती भात त्यांचं खराब झालं हे मी स्वतः डोळ्याने बघितलं. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं बियाणं देणं आणि त्याचबरोबर त्यांना खत देणं हे फार महत्वाचं आहे. वीज बिल जे आहे ते पूर्ण माफ करण्यापेक्षा थोडंसं कमी केलं वीज बिल तरी सुद्धा चालेल. शेतकऱ्यांना वीज बिल कमी झाल्यामुळं त्यांना 24 तास जर वीज मिळाली तर आपल्या शेताला ते व्यवस्थित पाणी पाजू शकतात आणि शेतीची देखभाल ती करू शकतात. त्यामुळे वीज बिलावर सुद्धा थोडंसं नियंत्रण येणं गरजेचं आहे. शेतकऱ्याची आत्महत्या करण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे कर्जबाजारीपणा. आणि तो शेतकऱ्याची जर आत्महत्या थांबवायची असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढं सांगेन की आपण त्यांना कशा ना कशा पद्धतीने कर्जमाफी देऊन त्यांना आत्महत्या न करण्यासाठी प्रवृत्त करूया. कारण आता आत्महत्याचं प्रमाण एवढं वाढलंय की शेतकऱ्याच्या घरात 2 मुले असतात, 3 मुले असतात, एक मुलगा असतो, तिचं लग्न झालेलं नसतं आणि अचानक तो शेतकऱ्याला त्या लग्नाचं टेन्शन येतं, मुलीच्या लग्नाचं टेन्शन येतं ना अचानक तो शेतकरी जातो शेतात आणि आपलं फाशी लावून घेतो ना आत्महत्या करतो आणि त्याचा परिवार पोरका होतो. यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती एवढीच राहील की आपण त्यांचं कर्ज जे आहे त्याला मुक्तता करूया किंवा ते कर्ज बिना व्याज दरात देण्याची सोय करूया. आणि जर तसं केलं तर त्यांचं येणारं जे उत्पन्न आहे त्याच्यावर त्यांचा हप्ता आकारणी करूया. म्हणजे अशा पद्धतीने जर काही केलं तर आपलं राज्य पुढे जाण्यास मदत होईल. शेतकरी वर्गाचा सर्वांगीण विकास. शेतकरी वर्गाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय की शेतकऱ्याची मुलं सुद्धा शिकली पाहिजेत. कारण शेतकरी वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागात राहिल्यामुळे शहरी भागातलं त्याला ज्ञान कमी आहे. त्यामुळे आपल्या मुलांना चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये शिकवणं किंवा चांगल्या ठिकाणी शिकवणं हे शेतकऱ्याला जमत नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्ग मागास राहतो. ह्याचं कारण असं की त्यांची मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीचं शिक्षण न घेतल्यामुळं ती गावातच राहतात आणि गावात राहिल्यामुळे काय होतंय की त्या मुलांना प्रगती करण्यास अडचणी येते. त्यामुळं शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. ठिबक सिंचन, शेळी पालन हे जे बिझनेस आहेत ह्या बिझनेसला सुद्धा सरकारनं वाढवण्यासाठी शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक वेगळी टीम नियुक्त करून त्या टीमला हे महाराष्ट्रभर दौरे करून त्यांनी ठिबक सिंचनचं महत्व, शेळी पालनचं महत्व लोकांना सांगावं आणि त्या पद्धतीने जर शेळी पालन झालं, ठिबक सिंचन शेतामध्ये व्यवस्थित झालं तर शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होईल आणि शेळी पालनामुळं भरपूर काही लोकांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालेल. आणि मी आपल्याला शास्त्रीय पद्धतीने एक कारण सांगू इच्छितो की जर शेळी पालन करत असेल शेतकरी किंवा एखादा धनगर असेल आणि तो शेळी पालन करत असेल, शेळी मेंढीच्या सानिध्यात राहत असेल तर निरोगी राहण्यास सुद्धा त्याला मदत होते. शेतकऱ्यांच्या व्यथा खूप आहेत. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की 2022 रोजी 11,290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. देशातल्या 100% 38% आत्महत्या ज्या आहेत त्या फक्त महाराष्ट्रात होत आहेत आणि विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. कारण विदर्भ हा सुका पडलेला जिल्हा आहे, त्यामुळं त्या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येत नाही. तिथली लोक शेतीवरती आधारित आहेत. त्यांच्यामध्ये उत्पन्न न आल्यामुळं नैराश्य येते. नैराश्य आल्यामुळं शेतकरी आत्महत्या करतो. यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्याकडे लक्ष देणं अतिशय अनिवार्य आहे. युवा कार्य प्रशिक्षण. आजचा जो देशाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, युवा वर्गाला जर चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण दिलं तर आपला देश हा जागतिक महासत्ता होऊ शकतो. त्यासाठी युवा वर्ग हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांना कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्याच्या अंतर्गत त्यांना विविध मार्गदर्शन करणं, त्यांना बिझनेस करण्यास प्रवृत्त करणं, अशा सर्व गोष्टी करणं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं करणं अतिशय अनिवार्य आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे काय? ऍक्च्युली युवा वर्गाला माहीत नाही आणि युवा वर्ग काय करतो की सरकार निवडून आल्यानंतर किंवा सरकार आल्यानंतर आम्ही सरकारला दोष देत बसतो की सरकारनं आम्हाला नोकरीची सोय केली नाही. पण जी मुलं जागृत आहेत, जी मुलं आपल्या कामाप्रती प्रामाणिक आहेत
ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं चांगल्या लेवलला जातात. आणि जी मुलं दुसऱ्यावर निर्भर आहेत ती मुलं तशीच राहतात. यासाठी गव्हर्नमेंटच्या बऱ्याच काही गोष्टी योजना आहेत, पण त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसल्यामुळं आपल्यात प्रगती होत नाही, आपला विकास होत नाही. ह्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जागृत असणं गरजेचं आहे. जर आम्ही मोबाईलचा वापर करत असेल आणि मोबाईलचा वापर आम्ही फक्त गेम खेळण्यासाठी किंवा रील बघण्यासाठी करत असेल तर आम्ही मूर्ख आहे. आपण काही योजना चेक केल्या पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत. कारण मी अशी विद्यार्थी किंवा अशी मुलं बघितली आहेत की शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला गेलेत कोणतं सांगितल्यामुळं. त्याला माहीत नाही की आता ही परीक्षा आहे, त्याचा फॉर्मची डेट आज आहे, त्याला माहीत नाही. शेवटच्या दिवशी भरायला जातात आणि तो फॉर्म भरता येत नाही आणि त्यांची एक्झाम ती स्किप होते. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युवा वर्गासाठी रोजगार निर्मिती करणं फार महत्वाचं आहे. रोजगाराची निर्मिती करणं म्हणजे काय, विदेशी कंपनी महाराष्ट्रात आणून रोजगार निर्मिती करणं. बाहेरच्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे जसे ॲपल आहे, आता स्पेसएक्स कंपनी आहे, परत तुमचे इलॉन मस्कच्या बऱ्याच कंपन्या आहेत, त्याचबरोबर जॅपनीज कंपन्या आहेत, चायनीज कंपन्या आहेत, त्यांना भारतात आणून महाराष्ट्रामध्ये आणून त्यांचा निवेश वाढवून जर त्यांना आम्ही ताकदीनं जर त्यांना मदत केली, त्यांना जो कर आहे आकारणारा तो कमी केला आणि आपल्या युवा वर्गाला जर त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं, त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आपला युवा वर्ग एकदम चांगल्या पद्धतीचा पैसे मिळवू शकतो आणि तो एक चांगल्या लेवलचा व्यक्ती आणि समाजात त्याला चांगली किंमत मिळू शकते. मी चुकीचं बोलतोय काय मला माहित नाही, पण मी सर्व म्हणजे आतापर्यंत भरपूर मुलांना मी भेटलो आणि आतापर्यंत भरपूर मुलांना भेटलो असताना त्या मुलांच्या आम्ही डेट ऑफ बर्थ चेक केल्या तर त्याची डेट ऑफ बर्थ 34 वर्षाचा असतोय पण ते लावलेलं असते 30 वर्ष. लग्न होत नसते म्हणून असं झालेलं आहे. याचं कारण काय, त्यांना नोकऱ्या नाहीत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये MIDC सोय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं करणं अतिशय अनिवार्य आहे आणि जर असं केलं तरी सुद्धा विकास होऊ शकतो. कारण रोजगार लोकांना मिळू शकतो. रोजगार मिळाल्यामुळे त्याचा परिवार व्यवस्थित चालू शकतोय आणि परिवार जर व्यवस्थित चालला तर त्या परिवाराबरोबर तो व्यक्तीचं लग्न होऊन तो एक सर्वसामान्य किंवा चांगल्या पद्धतीचे व्यक्ती म्हणून समाजात वावरू शकतो. चांगलं शिक्षण, आता मोफत शिक्षण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलंय, पण मोफत शिक्षणाबरोबर काय केलं पाहिजे की चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनी एक स्कीम राबवलेली आहे की मोफत शिक्षण दिलेलं आहे, त्याबद्दल क्वालिटी शिक्षण. आज क्वालिटी शिक्षण मिळत नाही. मला दुर्दैवानं सांगावंच वाटतंय, आमच्या गावाच्या शेजारी असं गाव आहे, त्या गावामध्ये परवा 2 दिवसापूर्वी एक 12-13 वर्षीय मुलाच्या अंगावरती शाळेचं गेट पडलं आणि तो मुलगा तिथं डेथ झाला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे का झालं तर हे ह्यासाठी झालं की निकृष्ट दर्जाचं ते गेट होतं आणि निकृष्ट दर्जाचं ते बांधकाम होतं, त्यामुळे त्या मुलाच्या अंगावरती गेट पडलं आणि त्याचा तिथं मृत्यू झाला. हे अशा गोष्टी सुद्धा होऊ नयेत. कारण या जगातलं सगळ्यात मोठं दुःख कुठलं असेल, आईच्या समोर मुलाचा मृत्यू होणं ह्या जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. त्यामुळं जे त्यासाठी बिल्डिंग्स वगैरे चांगल्या पाहिजेत, अटमॉस्फिअर चांगलं पाहिजे, वातावरण चांगलं पाहिजे, त्याचबरोबर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. आता जो युवा वर्ग आहे यांना उद्योगधंदे करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करणं गरजेचं आहे. आज प्रत्येक इंजिनिअरिंग शिकणारा मुलगा मी बघतोय तो सगळा म्हणतोय मी नोकरी करणार आहे. मग कुणाला गुगलमध्ये जायची इच्छा असते, कुणाला स्पेसएक्स मध्ये जायची इच्छा असते, कुणाला कुठल्या जॅपनीज कंपनीमध्ये जाण्याची इच्छा असते, कुणाला MNC कंपनी, कुणाला इंडियन कंपनीमध्ये जाण्याची इच्छा असते आणि ती नोकरीच बघतात पण बिझनेसचं बघत नाहीत. तर बिझनेससाठी सुद्धा युवा वर्गाला प्रशिक्षण देण्याचं कार्य महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करावं. त्यासाठी वेगळी एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीच्या अंडरमध्ये काही शिक्षकांना नेमून, काही ज्ञानी व्यक्तींना नेमून त्यांच्यावर तो ऑब्झर्वेशन करण्यास सांगावं आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यावं. प्रत्येक शाळेमध्ये शिबिर आयोजित करावं. त्यानं मुलं ही उद्योगधंद्यामध्ये प्रवृत्त होऊन आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. खंडपीठाची निर्मिती, कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ व्हावं असं बऱ्याच वर्षापासून एक गोष्ट चालू असते, मी पेपरला वाचतो. पण खंडपीठाची निर्मिती का झाली पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, खंडपीठ निर्मिती करणं का गरजेचं आहे. कारण आता भरपूर अशा काही गोष्टी आहेत की निकाल लागत नाही. एखाद्या व्यक्तीवर 1989ला केस झालेली असते, तो व्यक्ती मरून गेलेला असतो तरी निकाल खटला चालूच असतो. त्यामुळे काय होतंय, लोकांना न्याय वेळेवर मिळत नसल्यामुळे म्हणजे मेंटली ते हरास असतात. आणि मी स्वतः सुद्धा अनुभव घेतलेला आहे. आमच्यातला एक असा व्यक्ती होता की त्याच्यावरती खटला होता आणि त्या टेन्शननं त्याला ब्रेन हॅमरेज झाला. माझ्या समोर तो व्यक्ती एक्सपायर झालेला आहे. त्यासाठी लवकरात लवकर निर्णय लागावे. खंडपीठ हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा रिजनमध्ये असणं
फार अनिवार्य आहे असं मला वाटतं. पोलीस व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था, सावरकरांचं माझी जन्मठ हे पुस्तक आहे. ते पुस्तक मी वाचताना त्यात तिने ताकदीने गोष्ट बोललेली आहेत की देशाची संरक्षण व्यवस्था ही अत्यंत कडक असणं गरजेचं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. आणि संरक्षण व्यवस्थेला अतिशय चांगल्या पद्धतीचा पगार देणं सुद्धा गरजेचं आहे. जर आम्ही असं केलं तर आपला देश हा महाशक्तिशाली परमनंट बनू शकतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था ही एकदम ताकदवर असणं आणि जितकी लागू पडते तेवढं असणं अतिशय गरजेचं आहे. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. तर पोलीस भरतीचं प्रमाण सुद्धा वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर होमगार्डची भरती सुद्धा केली पाहिजे. त्यामुळं अचानक येणाऱ्या अडचणी आहेत त्यांना थांबवण्याचं कार्य होमगार्ड सुद्धा चांगल्या पद्धतीने करताना मला दिसत आहेत. संरक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे. ह्यासाठी जे गुप्तहेर संघटना आहे ही सुद्धा मजबूत असणं गरजेचं आहे. ह्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर भरती करून आपल्या महाराष्ट्राचा कसा सर्वांगीण विकास होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि स्वच्छ भारत ही संकल्पना राबवत असताना भारताला मी आतापर्यंत भारत सरकारमध्ये एक संरक्षण दलामध्ये नोकरी करून आलेलो आहे आणि ही नोकरी करून येत असताना मला काही गोष्टी समजल्या. जर स्वच्छता असेल, मिलिटरीमध्ये फार स्वच्छता राखली जाते आणि त्यामुळं हायजीन प्रॉपर असेल, स्वच्छता प्रॉपर असेल तर कधीही व्यक्ती आजारी पडत नाही. आणि त्यामुळे स्वच्छता असणं गरजेचं आहे म्हणून स्वच्छ भारत म्हटलं जातंय. ही स्कीम जी आहे ती भारत सरकारची एकदम अत्यंत सुंदर स्कीम आहे आणि त्या स्कीमला रेग्युलर चालू ठेवलं पाहिजे. युवा वर्गानं पुढे आलं पाहिजे. आपल्या शेजारचा परिसर, आपल्या घराच्या शेजारचा परिसर हा सदैव स्वच्छ पाहिजे. यासाठी स्वच्छता राखणं अतिशय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील श्रीमंत जिल्हे जे आहेत त्यामध्ये पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि कोल्हापूर हे जिल्हे श्रीमंत आहेत. त्याचबरोबर मुंबई एक असं ठिकाण आहे त्यामध्ये 92 बिलियनियर्स आहेत. म्हणजे जगातले करोडपती म्हणतो ना ते 92 आहेत मुंबईमध्ये, जे चायनाला सुद्धा मागं सोडलेलं आहे. त्यामुळं भारत देश हा शक्तिशाली देश आहे, पण सर्व लोकांनी त्यामध्ये इन्व्हॉल्वेशन होणं गरजेचं आहे. सर्व लोकांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. श्रीमंत ही श्रीमंत होतात, गरीब ही गरीब राहतात. यासाठी गरिबांना श्रीमंत बनवणं किंवा सर्वसामान्य परिवारात घेऊन जाणं हे गव्हर्नमेंटचं, महाराष्ट्र सरकारचं काम आहे. यासाठी फक्त त्यांना जागृत करणं गरजेचं आहे. त्यांना पैसे देणं गरजेचं नाही, त्यांना जागृत करणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रातील गरीब जिल्हे कोणते कोणते, तर महाराष्ट्रामध्ये गरीब जिल्हे आहेत वाशिम, गडचिरोली, नंदुरबार, बुलढाणा, त्याचबरोबर हिंगोली आहे, यवतमाळ आहे, अमरावती जिल्हा. हे जिल्हे जे आहेत ते गरीब आहेत. मग आता श्रीमंत जिल्हे आहेत, या जिल्ह्याकडून गरीब जिल्हे यामध्ये अंतर काय आहे? फक्त एकच अंतर आहे माझ्या माहितीप्रमाणे, ते म्हणजे श्रीमंत जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना पाणी प्रॉपर मिळते आहे आणि पाणी मिळाल्यामुळे शेती त्यांची प्रॉपर चालते आहे. यवतमाळ या साईडला, विदर्भ साईडला जे गरीब जिल्हे आहेत यांचं कारण फक्त एवढंच आहे की त्या जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व्यवस्थित चालत नाही, उद्योगधंदे तिथं जात नाहीत. त्यामुळं हे जिल्हे गरीब आहेत. ह्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अशी कोणती स्कीम करता येते का त्या जिल्ह्यांना, ज्या श्रीमंत जिल्हे आहेत त्यांच्या बरोबर घेऊन जाता येईल, असं काही करता येते का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांची एक स्कीम होती. ती स्कीम होती नदी जोड प्रकल्प. आणि नदी जोड प्रकल्प याच्यावर जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं केंद्र सरकारची मदत घेऊन जर या कार्यक्रमाला जर सुरुवात केली तर सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि आपला सर्व राज्य, देश सुजलाम सुफलाम होऊ शकतो. त्यासाठी नदी जोड प्रकल्प ह्याच्यावर आपल्याला काही काम करता येते का हे बघणं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तसं भारत सरकारला सुद्धा महत्वपूर्ण आहे असं मला वाटतंय. आजच्या युगात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर क्रीडा संकुल. याचं कारण असं की मी सुद्धा क्रीडा शिक्षक आहे, पण मला सांगायचं हे आहे की अमेरिकेसारखा देश हा भारतापेक्षा 5 पटीनं लोकसंख्या कमी आहे, पण भारतापेक्षा 20 पटीनं तो मिडल ज्यादा घेतोय. आणि भारत देश हा जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1 मध्ये आहे आणि भारताला सगळ्यात कमी मिडल्स येतात. याचं कारण काय? लोकांच्यात अवेअरनेस नाही. तर ते अवेअरनेस पैदा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडा संकुल उभा करणं गरजेचं आहे. आणि ती क्रीडा संकुल अशी पाहिजे सर्व गेम खेळता यावेत अशा पद्धतीचं क्रीडा संकुल असावं. यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ह्या गोष्टीकडे ध्यान देणं अतिशय महत्वपूर्ण आहे. मिशन ऑलिम्पिक बद्दल जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. आज आमच्या मुलांमध्ये मिशन ऑलिम्पिक बद्दल जागृती निर्माण नाही आहे. त्यांना माहीत नाही की ऑलिम्पिकला जायचं कसं, क्वालिफाईड कसं करायचं असते हे त्यांना माहीत नाही. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे की ऑलिम्पिकची माहिती देणं गरजेचं आहे. ह्यासाठी जे क्रीडा शिक्षक आहेत यांनी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये कसं क्वालिफाईंग होतात यासाठी
क्रीडा शिक्षकांनी पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयाकडे सर्वात महत्त्वपूर्ण ध्यान देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढंच सांगतो की प्रत्येक शाळेमध्ये प्राथमिक असू दे, माध्यमिक असू दे, उच्च माध्यमिक असू दे, सर्व शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये क्रीडा शिक्षक असणं गरजेचं आहे. जर देशाला शक्तिशाली बनवायचं असेल, राज्याला शक्तिशाली बनवायचं असेल तर क्रीडा विभाग किंवा क्रीडा शिक्षक असणं गरजेचं आहे. आणि सशक्त महाराष्ट्र बनवायचं असेल तर क्रीडा क्षेत्रामध्ये मुलंही पुढे आली पाहिजेत. तर मी रस्त्यानं जातो, काही अपंग मुलं बघतो, त्यांची ताकद असते, त्यांच्या शक्ती असते, पण त्यांना माहीत नसते. त्यामुळं अपंग मुलांसाठी सुद्धा पॅराऑलिम्पिकची नवीन एक सोय आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांच्यासाठी नवीन एक स्पर्धा नियोजित करून, त्यांच्या स्पर्धा घेऊन, त्यांना मोटिवेट करून, त्यांना विविध प्रकारचे चांगल्या पद्धती प्राइज देऊन, त्यांना मोठं मानधन देऊन त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये घेऊन जाण्याचं कार्य सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने करावं. कारण आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच मुलं पॅराऑलिम्पिकला किंवा ऑलिम्पिकला जातात, 1-2 मेडल घेऊन येतात आणि त्या मुलांचा सत्कार आम्ही करोडो रुपये देऊन करतो. ह्याच्यापेक्षा सर्व मुलांना ऊर्जा देऊन ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त मुलांना तयार करून आपल्या देशाचं नाव इतिहासामध्ये अमर करण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे. जी आता वृद्ध लोक आहेत, जी गावात बसतात कट्ट्यावरती वगैरे, वयस्क आहेत, त्यांना ज्ञान भरपूर आहे, पण त्यांना जाऊन कट्ट्यावरती बसतात आणि थोडंसं मूल्यांकन करत बसतात. मला त्यांना नावं ठेवायचं नाही, पण त्यांच्यासाठी विविध प्रकारचे पार्क असणं गावामध्ये गरजेचं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आलेलं आहे त्यांचं मी पहिलं स्वागत तर करतोयच, पण त्यांना एक विनंती करतोय की त्यांनी जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, आपला जाहीरनामा जो निवडणुकीच्या अगोदर सांगितलेलं की आम्ही हे करणार आहे, मी मान्य करतो की प्रत्येक गोष्ट तुम्हाला करणं हे थोडंसं त्रासाचं आहे किंवा सरकार चालवण्यास थोडं अडचण देण्याचं आहे. पण ज्या काही गोष्टी होत आहेत ह्या प्रामाणिकपणे प्रत्येक वर्षी एक सेमिनार घेऊन हे लोकांच्या पुढे प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं तर पुढच्या येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्हाला मतं मागायला जायची गरज नाही. कारण जो व्यक्ती प्रामाणिकपणे सांगतो की ही गोष्ट माझ्यानं झालेली नाही किंवा ही होताना मला अडचण होते, त्या व्यक्तीला सदैव माफ केलं जातं. त्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी आपला जो जाहीरनामा आहे किंवा आपण केलेलं कार्य आहे हे वर्षाला प्रत्येक लोकांच्या पुढे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 वर्षात ज्यावेळी तुम्ही एकत्र कराल आणि परत 5 वर्षांनी त्यांच्या पुढे जाल तर नक्कीच लोक तुमचा स्वीकार करतील, कारण तुम्ही प्रत्येक वर्षी खऱ्या पद्धतीने जाहीरनामा आपला प्रसिद्ध केलेला आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जंगल बचाव प्राणी बचाव एक सिस्टम आहे. आता गव्हर्नमेंटनं, फॉरेस्ट डिपार्टमेंटनं बऱ्याच कडक पद्धतीचं काढून आणलेलं आहे. त्यामुळे आता साधा ससा मारला तर 6 महिने जेल होऊ शकते. त्यामुळं आता जंगल बचाव प्राणी बचाव ही सिस्टम जी आहे ती चांगल्या पद्धतीने चालू आहे. प्राण्यांना मारलं नसलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. कारण प्राणी जर असतील तर त्यांच्यापासून ही जंगल निर्मिती वाढणार आहे. जंगल निर्मिती वाढली तर पोल्युशन कमी होणार आहे आणि पोल्युशन जर कमी झालं तर आपल्या देशामध्ये महामारी रोग आहेत त्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे जंगल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी अनेक सुचवू इच्छितो की गड किल्ले संवर्धन हे फार महत्वाचं आहे. कारण किल्ले जे आहेत ते आता पडायला लागलेले आहेत. मी पन्हाळगडावरती जातो, पावनगडावरती जातो, त्या पावनगडाचं काही बुरुज ते आता पडायला लागलेले आहेत. त्यामुळं ते बुरुज सुद्धा पडू नये यासाठी त्याच्यामध्ये पूर्वीच्या पद्धतीचं बांधकाम आहे ते तसंच बांधकाम लावून घ्यावं आणि त्याला चांगल्या पद्धतीचं बांधकाम करून एक आहे तसा गड ठेवण्याचं कार्य करावं. हे एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की माझा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत कष्टाने मी बनवलेला आहे आणि हे कष्टाने बनवत असताना सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण जरूर मी ज्या बोललेल्या गोष्टी त्याचा विचार करावा. तसेच माझे जे 71,000 जे सबस्क्रायबर माझे युट्यूबवरती आहेत, इंस्टाग्रामवरती माझे 71,000 फॉलोअर्स आहेत, त्याचबरोबर फेसबुकला माझे जवळजवळ 10,000 फॉलोअर्स आहेत, 1.5 लाख लोक मला बघणार आहेत. तर सर्व लोकांना मी एवढं सांगतो की आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं दायित्व आपल्या देशाप्रती बनतंय. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो सर्व लोकांच्या पर्यंत तुम्ही शेअर करा, त्यांना बघू द्यात आणि त्या लोकांनी सबस्क्राईब करून हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पुढे जावावा आणि त्यांना कळावं की आपल्या देशाचा कशा पद्धतीने विकास करायचा, आपल्या राज्याचा कशा पद्धतीने विकास करायचा हे त्यांना कळावं. आपल्या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि इथंच मी थांबतो. जय हिंद, जय भारत.